तर पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलेलं की रात्री अचानक 3 वाजता उठून मी गावाकडे आलो होतो. तर गावाला पोचल्यानंतर आजीने आमच्यासाठी पुरणपोळी आणि आमरस बनवला होता. तर जेवण झाल्यानंतर निवांत बाबांसोबत गप्पा मारत बसलो. मग थोड्या वेळाने आजीला गाडीवर घेऊन निघालो. परत घरी आलो तर तिघंजण आम्ही आईस्क्रीम खात होतो. आजीने पण आईस्क्रीम घेतली. मग काय बादली घेतली, काठी घेतली आणि निघालो घरासमोरचे आंबे तोडायला. मग काय आंबे काठीने निघत नव्हते म्हणून मी चढलो डायरेक्ट झाडावरती. झाडावर चढून आंबे पाडले. मी इकडे आंबे पाडत होतो तितक्यात आजी दुसऱ्या झाडावर पटकन चढली. समजलंच नाही कधी चढली. हे आमच्या घरासमोरचे आंबे. एवढ्या आंब्यांपासून आम्ही बऱ्याच कैऱ्या लोणच्यासाठी आणि काही आंबे पिकवण्यासाठी पण काढल्या. मग सर्व सामान गाडीत भरलं तर गाडीची माझी डिक्कीत लॉक झालेली. डिक्की काय खोलत नव्हती. पण थोड्या वेळानंतर ट्राय केलं आणि अचानकमध्ये डिक्की उघडली. मग काय सगळं सामान परत पुढच्या गोणीमध्ये शिफ्ट केलं. आजीने बाय केला, बाबांनी पण बाय केला. मग गाडी काढून निघालो घरी कल्याणला यायला. परत त्याच रस्त्याने निघालो. जेवढा कंटाळा पूर्ण 2 तास गाडी चालवता येत नाही तेवढ्या या 15 मिनटात खराब रस्त्यामध्ये वाट लागून जाते. मग काय लागला चांगला रस्ता. मग मी निघालो. थोडा वेळ नंतर रेस्ट घेण्यासाठी थांबलो. तिकडे एक एनर्जी ड्रिंक पिला. मग काय लागलो आपल्या हायवेला लागल्यानंतर थोड्या वेळाने गाडीमध्ये पेट्रोल टाकलं. कसारा घाट लागला. मग काय थोड्याच वेळात मी आलो कल्याणमध्ये आलो. बिल्डिंगमध्ये पोचलो. रात्री घरी जेवण केलं आणि आजचा दिवस संपवला.